आज होती शीतल मॅडम यांची हळद. शीतल मॅडम म्हणजे यांच्या शाळेवर त्या ॲज अ शिक्षिका म्हणून जॉईन होत्या आणि हे आहेत त्यांचे आई वडील. सगळेजण स्वभावाने खूप छान आहेत. त्यांच्या हळदीला गेलो, त्यानंतर घरी आलो. इकडे बघा विराज आणि तिच्या पप्पाचं मस्त गाणं चालू होतं. आता इथे दुसऱ्या दिवशी होतं शीतल मॅडम यांचं लग्न आणि त्यासाठीच आम्ही निघालो होतो. तर लग्न होतं 12:30 वाजता. आम्हाला घरातून निघायला 12:15 झाले होते. पण लग्न ना आमच्या घराजवळच होतं, म्हणजे अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावर. तर आम्ही ते लॉन्सला आलो. आम्हाला वाटलं की लग्नाला सुरुवात होऊन गेली असेल, पण आम्ही एकदम वेळेवर पोहोचलो होतो. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नुकतंच लग्नाला सुरुवात झाली होती आणि शीतल मॅडम खूप सुंदर दिसत होत्या. ऑलरेडी त्या खूप सुंदर आहे आणि लग्नामध्ये तर अजूनच सुंदर दिसत होत्या. आणि जसा त्यांचा रूप सुंदर आहे तसा त्यांचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे. खूप प्रेमळ आहे. त्यांचे घरचे सुद्धा खूप छान आहे आणि त्यांना मिळालेले जोडीदार सुद्धा खूप छान आहे. इथे बघा आता दोघांचं लग्न लागलेलं आहे आणि दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. सर्व उपस्थितांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ना इथे शीतल मॅडमच्या बहीण भेटल्या आणि ह्या माझे डेली व्लॉग बघतात आणि त्यांना खूप जास्त व्लॉग आवडतात. त्यांच्यासोबत छान असा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं पुढच्या प्रोग्रामला. आता एक प्रोग्राम झाला, आता दुसरा प्रोग्राम. तर यांच्या मित्राची आज वास्तुशांती होती आणि ती होती गुळवंच येथे. मग आम्ही तिकडे गेलो, पण बाहेरनं इतकं भयंकर ऊन होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो यांच्या घरी. ते सगळ्यांसोबत फोटोज घेतले, त्यांना शुभेच्छा दिल्या, भेटवस्तू दिली आणि आता घरी निघालो. घरी येता येताना मला थोडा किराणा करायचा होता. मग आमच्या गावामध्ये जो मॉल आहे तिथे गेले, तिथे शॉपिंग केली. पुढे आल्यावर गीत सरांच्या आई भेटल्या, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि घरी आलो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.